नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आपले मार्गदर्शनाचे व्हिडिओ सातत्याने खूप लोक बघतात आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट पाहिल्यानंतर विद्यार्थी सांगतात की सर आतापासून चालू केलं तरी या भरती प्रक्रियेमध्ये आम्ही सामील होऊ का, आमच्याकडून पोस्ट निघेल का। विद्यार्थी मित्रांनो, अवघड नाहीये, लक्षात घ्या, पण करावं लागणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ना डायरेक्ट विषयाला साथ घालू। आता विषय जर विचारात घेतली, बघा शिक्षक भरतीसाठी मागचं मेरिटचा विचार करणं काही गरजेचंच नाही। आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, चातक पक्षासारखं तुम्ही कशाची वाट बघताय की ऍड येण्याची, कधी ऍड येईल, कधी जाहिरात येईल आणि मी कधी तयारीला लागेल किंवा मी कधी परीक्षा देईल, असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं। पण विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे स्टडी मटेरियल कसं वापरायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलचं बटन दाबून घ्या, सबस्क्राईब करायचं आणि आपले लाईव्ह सेशन झालेले काही पाहून घ्या। तुम्हाला काय वाटतं त्यानुसारच योग्य निर्णय घ्या। चला मित्रांनो, पाहू। सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या डोक्याला जास्त टेन्शन आहे या दोन विषयाचं, कोणतं, गणित आणि बुद्धिमत्ता। टेन्शन घ्यायची गरज नाही, लक्षात घ्या। आपण काय केलं, याचे 30 टॉपिक बाजूला काढलेत। किती? 30 टॉपिक, आणि याचे 20 टॉपिक बाजूला काढलेले। हे 30 आणि 20 50 याच्यामध्ये गुण मिळणार आहेत आपल्याला 110। आणि आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 50 टॉपिक इंटू 2 केल्यानंतर आपल्याला 100 होतात। म्हणजे प्रत्येक टॉपिकवर आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे निश्चितपणे ठरलेले आहे। बैठक व्यवस्था 3-4 क्वेश्चन, त्यानंतर रेल्वे एखादा क्वेश्चन 2 क्वेश्चन विचारले जाऊ, घड्याळ एखादा क्वेश्चन 2 क्वेश्चन विचार, वेनाकृत्या, तर्क, अनुमान, त्यानंतर सांकेतिक भाषा, त्यानंतर वर्गमूळ किंवा तुम्हाला सांगतो संख्या सिरीज, अल्फाबेटवरील प्रश्न, नव्या आकृत्या ओळख असणे, आकृत्या मोजणे असेल, ठोकळा असेल, घन आकृत्या, असे जे अनेक टॉपिक आहेत विचारात घेतलं। या टॉपिक मधले रोज तुम्हाला 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत। इथून पुढे कोणतेही 2 घ्या। समजा तुम्ही आज एक मॅथचा घेतला तर लगेच एखादा रिझनिंगचा सुद्धा टॉपिक कव्हर करायचे। आता मॅथचा एखादा टॉपिक नफा तोटा हा टॉपिक समजा, ऍडव्हान्स मधले शेवटचे अवघड असणारे 4 प्रकार करा, बस। सोपे प्रकार आपल्याला आलेच पाहिजे, सोपे येत नसतील तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला गणितच जमत नाही, बुद्धिमत्तेचा ब पण जमत नाही, सरळ विद्यार्थी मित्रांनो पुंडे मास्तरचा क्लास लावून टाका। तुम्हाला 100% आरामशीर जे टॉपिक अवघड जातात ते टॉपिक जमायला लागतील। 15 दिवसामध्ये एवढा फरक जाणून येईल की तुमच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह सेशन तुमचाच डायरेक्ट तुमचा मेसेज असेल, सर 15 दिवसामध्ये आमच्याकडे खूप मोठा बदल झालेला आहे, आम्हाला गणित विषय आवडायला लागलेला आहे किंवा बुद्धिमत्ता विषयाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ लागलेले आहेत। माझे जुने व्हिडिओ बघा गणित किंवा बुद्धिमत्तेचे, आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कुठला प्रश्न समजत नाही नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। याची अशी तयारी करायची आणि या विषयामध्ये 90 मार्क आपले कसे मिळवता येतील याकडे लक्ष द्यायचं। आता बरेच विद्यार्थी सेल्फ स्टडी करण्याच्या भानगडीमध्ये, आता स्टडी मटेरियल काय वापरणं गरजेचं आहे, तुमचं जर वीक पॉइंट असेल किंवा बुद्धिमत्ता गणित कमी तुम्हाला जमत नाही, कमी जमते, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक ना एकदम बेस्ट आहे आपल्यासाठी। आणि तुमचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पंढरीनाथ राणे सरांच्या बुक मधून तुम्हाला रिझनिंगच्या बुक मध्ये अभ्यास करायचा आहे। त्यातले सर्वच्या सर्व टॉपिक करणं गरजेचं आहे। 30 टॉपिक आहेत, ते 30ला 30 टॉपिक तुम्हाला व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे, पहिल्या टॉपिक पर्यंत पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत। आता सर आमचं रिझनिंग बऱ्यापैकी चांगलं आहे असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अग्रवाल हे पुस्तक वापरा, म्हणजे तुमचं ऍडव्हान्स सुद्धा जे काही प्रश्न येतात ते सुद्धा प्रश्न तुमच्याकडून हाताखालून गेले नाही पाहिजे। आणि मी सांगतो या परीक्षेमध्ये ना फक्त आणि फक्त 20% हार्डनेस आहे। 20% म्हणजे 40 मार्काचं तुम्हाला हार्ड येणार आहे असं समजून चला। सरळ 40 मार्काचं तुमच्या हातातून सुटणारच नाही किंवा तुम्हाला वेळच पुरणार नाही, ही गोष्ट। पण सोपे प्रश्न हातातून गेले नाही पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता रिझनिंग मध्ये किंवा मॅथ मध्ये अभ्यास करून आपण रात्रंदिवस अभ्यास केलो आणि दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर आपण शिक्षक होणार आहोत का? अजिबात होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या विषयामधून सुद्धा आपल्याला मार्क मिळवता आले पाहिजे, म्हणजे मराठी व्याकरण आपली मायबोली, लहानपणापासून आपण पहिलीच्या वर्गापासून मराठी शिकतोय, 15 क्वेश्चन आहेत, यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 मार्क तरी आले पाहिजेत, याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। आणि ते 10 मार्क कसे मिळवायचे, तुम्ही शब्दसंग्रहावर जास्त भर द्या, म्हणी, वाक्यप्रचार, अनेक शब्दासाठी एक शब्द, त्यानंतर वाक्यामधील
विरामचिन्ह व्यवस्थित लावणे किंवा वाक्य तयार करणे, चुकीचं वाक्य ओळखणे, उतार्यावरील प्रश्न, असे टॉपिक तुम्ही सर्वात प्रथम करणं गरजेचं आहे. त्यातले 10 प्रश्नही 5 प्रश्न आपण काढून टाकले ते 10 प्रश्न येणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच आहे. इंग्रजीमध्ये पंक्च्युएशन मार्क, आर्टिकल, चेंज द वॉइस, क्वेश्चन टॅग किंवा सेंटेन्स एरर, स्पेलिंग मिस्टेक यावरले क्वेश्चन तुम्हाला करायचे आणि या बी विषयामध्ये 7 ते 10 मार्क आपल्याला आले पाहिजेत. मी निम्म्यापेक्षा जास्त किंवा निम्म्यापेक्षा कमी पकडतोय 15 पैकी. मग 7 ते 10 मार्क आपल्याला आले तर काय हरकत नाही. आणि या विषयाकडे ते कायम दुर्लक्ष चाललंय आपलं. सीडीपी सारखा विषय, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व विकास यावर जर विचार केला मित्रांनो, प्रश्न खूप सोपे असतात. उपयोजनात्मक, निर्णयात्मक, सिच्युएशन नुसार, केस स्टडी यावर प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत. आपण सीडीपी शिकतोय आणि हे व्हिडिओ जर बघत असतील क्लासचे विद्यार्थी, कमेंट करून सांगायला विसरू नका. मी स्वतः शिकवतो मित्रांनो सीडीपी एकदम सविस्तर, उदाहरणादाखल कसा निर्णय घ्यायचा, उपाययोजना काय काढायची, कसे उत्तर द्यायचे याबद्दल सविस्तर चर्चा करतोय आपण. यामध्ये 30 गुण आहेत. या विषयामध्ये कमी मार्क मिळून चालणार नाही. 23 मार्कापर्यंत पोहोचायचे. 7 मार्क कटले तरी काय हरकत नाही. त्यानंतर जर विषय घेतला आपला सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानचा विचार केला मित्रांनो, आपण टीईटी क्रॅक केलेला असाल तर यामध्ये चांगले गुण येतील. टीईटी क्रॅक केलं नसेल तर कृपया करून विज्ञान विषयाला स्किप करू नका. सर्वात महत्वाचं कुठला, विज्ञान विषयाला स्किप करू नका. आणि त्यासाठी 8वी 9वी 10वीचं विज्ञान एकदा रीड करा. त्याच्यावरले क्वेश्चन रीड करा फक्त, बस. त्याच्यावरले फक्त क्वेश्चन तुमचे रीड झाले पाहिजे, यावर भर द्या. तुमचे मार्क या विषयामधले 10 ते 10 प्रश्न आले तर 10. संगणकाचा अभ्यास करा. संगणकामध्ये साधारण 3 ते 4 क्वेश्चन विचारले झाले 3 होईल. त्यानंतर भूगोल एक विषय निवडा, बस. या विषयामध्ये 3 क्वेश्चन म्हणजे एकूण तुम्हाला यामध्ये सुद्धा 16 मार्क मिळवायचे आहेत सामान्य ज्ञानमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, नियोजनानुसार आपल्याला रिझनिंग मध्ये 90 मार्क जर आपण मिळवले, मराठीमध्ये आपण 10 मार्क मिळवतोय, इंग्रजीमध्ये 7च पकडून चालू, आणि सीडीपी मध्ये तुम्हाला अजिबात कमी मार्क घ्यायचे नाही, 23+ मार्क घ्यायचे आणि हे वरले 6 मार्कच पकडून चला. तर विद्यार्थी मित्रांनो 16 मार्क पकडून चला. तर बघा, 7 आणि 3 10 6 16 6 चल 1 10 10 1 11 11 आणि 3 11 आणि 3 14. विद्यार्थी मित्रांनो, एवढा स्कोर आला नाही तरी चालेल, पण 130 क्रॉस आरामशीर होईल. पण नियोजन तुमचं असं असलं पाहिजे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशा पद्धतीने मार्क यावं एवढी अपेक्षा आहे, कारण मी मागचे 3 महिने झालं खूप मेहनत घेतोय, विद्यार्थ्यांना बारीक बारीक गोष्टी शिकवतोय, विद्यार्थ्याकडून ते करून घेतोय. विद्यार्थी अनेक वेळ नंतरही पाहतात, त्यानुसार विद्यार्थ्यामध्ये एक वेगळीच स्फूर्त आहे. मी कधी कधी टेस्ट घेत असतो विद्यार्थ्यांची. का तर या टेस्ट विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न देतो, सिच्युएशन त्यांच्याकडून जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत त्यांची वाट बघतो. कारण काय, तुम्हाला 2 तासामध्ये 200 प्रश्न सोडवायचे आणि त्या 200 प्रश्नामधून आपल्याला शिक्षक होण्यासाठीचे मार्क मिळवायचे. मग एखाद्या विद्यार्थ्याचं इंग्रजी असेल तर त्याला कमी मार्क आले तरीही तो शिक्षक होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं सामाजिक शास्त्र आहे पण जास्त मार्क येऊन सुद्धा फेल होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं क्वालिफिकेशन, आपली व्यावसायिक डिग्री, आपल्याकडे असलेले टीईटीचं प्रमाणपत्र, या सर्वांचा विचार करून आपलं मटेरियल योग्य असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या बॅचच्या माध्यमातून हेच करून घेतोय. राहिलेल्या शिल्लक वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो 2-2 टॉपिक रोज कव्हर करायचे, व्यवस्थितरित्या अभ्यास करायचे. आणि ही बॅच जर तुम्हाला मिळवायची असेल तर फक्त आपल्याकडे या बॅच साठी 999 एवढी फीस आकारणी केलेली आहे. या संपर्क क्रमांकावर कॉल करण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअप केलात तर बॅचची माहिती मिळून जाईल. व्हॉट्सअप करताना हाय नुसतं करायचं नाही, तर TIT एक्झाम 3 असं टाकलात तरी तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आता ज्याचा कमी जास्त अभ्यास झालाय त्यांच्यासाठी टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध केलेले आहेत. हे टेस्ट पेपर तुम्हाला कम्प्युटरवर सोडवायचे, कारण ते तुम्हाला कम्प्युटरवर परीक्षा होणार आहे. IBPS नुसार कम्प्युटरवर तुमचा सराव होणं गरजेचं आहे. 8 दिवसात 2 दिवस तरी तुम्ही कम्प्युटरवर बसले पाहिजे. आता आगामी काळामध्ये तुमच्याकडे फक्त आणि फक्त 40 दिवस उरलेत, या दृष्टीने तुमचे पावलं पडणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा जर विचार केला, आपल्याकडे 40 दिवस आहेत, 40 × 2 टॉपिक रोज करायचे आपल्याला, तर 80 दिवसामध्ये 80 टॉपिक तुमचे फक्त 40 दिवसात होणार आहेत, लक्षात घ्या. तसेच या टॉपिकला जास्त वेळ द्यायचा नाही, 1-1 तास द्या फक्त. मॅथला 1 तास, रिझनिंगला 1 तास, बस, संपला विषय. मराठी इंग्रजी अर्धा तास पण महत्वाचं वाचायचं. सीडीपीला 1 तास डेली द्या. त्यानंतर GS GK मध्ये जे सब्जेक्ट मी सांगितलंय त्या सब्जेक्टवर भर द्या. तुमचा स्कोर येणारच.
पण सेल्फ स्टडी करा किंवा क्लास लावून करा, या गोष्टीकडे काटेकोर नजरेने पाहणं गरजेचं आहे. आपला क्लास उपलब्ध आहे, ज्या विद्यार्थ्यांना हवा आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.